6 ते 24 महिना पोयराल पूरक आहार याव स्पोकन ट्युटोरियल में तुम्हारा स्वागत है। या ट्युटोरियलाम आपण घरगुती पौष्टिक पूरक अन्नाबद्दल शिकणार आहे। आपण त्याप्रमाणे प्रकार आणि वारंवार याव चर्चा केली। 6 महिना पोयराल पूरक अन्नासह सुरुवात केली। लक्षात ठेवा पोयराल 6 महिना पुरावीन पूरक आहार देवनू सुरुवात केरांजोजे। पोयरा पहिलो जेवण म्हणजे एक पदार्थ बनलो घट्ट पेस्ट नेता लगदा रांजोजे। या जेवणासाठी वापरल्या जाणाऱ्या पदार्थ काही उदाहरणे विही कोंब आला चुडूला आणि जाडी पेस्ट किन आखा चना जे की काबुली चना देखील वापरी सकते हैं। कोंब आला चुडूला आणि जाडी पेस्ट किन नागली धान्य देखील निवडी सकते हैं। पिजवले चुडले आणि जाडी किन नीला चना डाळ देखील वापरी सकते हैं। महा मासी पदार्थ चुडवले आणि जाडी पेस्ट किन हाकवे कुकडी मासेंबी वापरी सकते हैं। जाडी लगतो तयार किन केली बी एक निवडून इही कोंब आलो चुडवलो आणि जाडी पेस्ट किन पदार्थ निवडून हाय। गरज रहता लागदो तयार केराहाटी पदार्थाम थोडा याकी दूध टाकणू। याकी दूध उपलब्ध नाहीवेरिता फक्त उकलावीन थंड पाणी वापरून जाडी पेस्ट किन लगदो आरी खूप महत्व आहे। चम्मच तिरपो किन देखील पेस्ट चमचावरी ओतो जाडून जोजे। पहिल्यांदी पोयराल पहिला जेवणा खातोर पदार्थ आरी एक पदार्थ एक चम्मच देवनू। त्या दिही जेवणा खातोर पहिला अन्ना भिजे दिही लगेच देवनू। पहिल्यांदी या बेन जेवणा आरी पोयराल याकी दूध खूप पाजन जोजे। कृपया लक्षात ठेवजा का ट्युटोरियला वापरूला चमचा 15 ग्राम लगभग अन्न हुमाई है। भिजे दिही प्रत्येक जेवणाम तोच पदार्थ बेन चम्मच देवनू। त्या दिही याकी दूध आरी बेन टाइम जेवण देवनू। तिसरा दिहाल प्रत्येक जेवणाम तियाल पदार्थ 3 चम्मच देवनू। त्या दिही याकी दूध आरी बेन टाइम जेवण देवनू। चौथ्यांदी म्हणजे नवीन पदार्थ देवनू सुरू केनू दिही। केली बी खाद्य गटामीने एक नवीन पौष्टिक अन्न जाडो पदार्थ निवडून त्याच मालिकाम भिजा ट्युटोरियलाम गटहान स्पष्टकरण देदलो हाय। ही कोंब आलो आणि चुडलो आणि जाडो पेस्ट किन नागली पदार्थ निवडून याकी दूध आणि गरम उकलावून हेलो केलो पाणी वापरून या पदार्थ जाडो पदार्थ बनवा। प्रत्येक जेवणा सुरुवातील भिजे दिही अन्ना लगदा एक चमची केनू। ही पहिला अन्ना लगदा मेने 3 चमचा आरी देवनू। प्रत्येक जेवणाम 4 चम्मच अन्ना लगदो देवनू गरजे हाय। चौथे दिही याकी दूध आरी बेन दाव जेवण देवनू। पाचवा दिहाल प्रत्येक जेवणाम भिजे दिही लगदा प्रमाण बेन चम्मच देवनू। प्रत्येक जेवणाम ती पहिला अन्ना लगदा बेन चमचा आरी देवनू। याकी दूध आरी पाचवे दिही बेन दा जेवण देवनू। सहावे दिही प्रत्येक जेवणाम भिजा लगदा प्रमाण 3 चमचे किहू। प्रत्येक जेवणाम पहिला अन्ना लगदा 1 चमचा आरी दिहू। सहाव्या दिही याकी दूध आरी बेन दा जेवण देवनू। सातव्या दिही तिसऱ्या नवीन पौष्टिक अन्ना लगदो देवनू। या चित्राम तिसऱ्या नवीन अन्ना लगदा बनवा खातोर हाकवे निवडूले हाय।
प्रत्येक जेवणाम सुरुवात तिसरा अन्ना लगद्याहीने 1 चम्मच केनू. पहिला आणि दुसऱ्या अन्ना 3 चमचा हारी देवनू. प्रत्येक जेवणाम एकूण 4 चम्मच अन्ना लगद देवनू गरजे आहे. सातव्या दिही या की दुधारी बेन टाइम जेवण देवनू. बागे बागे प्रत्येक जेवणाम तिसरा अन्नाप्रमाण 3 चम्मच वाढवून. नेहमी आगला देतल्या बाठ्ठा लगदहा आरी देवनू. प्रत्येक जेवणाम 4 चम्मच अन्न लगदो पोवनू. 6 महिना पोयराल दिहाल यहकी दुधारी बेन टाइम जेवण देवनू. त्याच आरी 10व्या दिही आणि चौथो नवीन जाडो पदार्थ देवनू. या चित्राम चौथ्या नवीन अन्ना लगदा तयार केराहाटी मासे वापर केनू. त्यानंतर 13व्या दिही नवीन पदार्थ देवनू. दर चौथ्या दिही नवीन पदार्थ शामिल केनू. आखा गटहामेने वेगवेगळे प्रकार पदार्थ पोयरो खातोनहा तोपर्यंत सुरू ठेवणू. नवीन तृणधान्य आणि कडधान्य दा सुरुवात कीन नेहमी पोयराल तोन जेवण देवनू. वया 6व्या महिन्यापाचे एकी प्रकारे मिश्रण कीन देवनू. ती पोयराल पूर्ण प्रथिने देहे. अन्नमेने पोषक द्रव्य शोषण पादाडावाखरी विविध तंत्रे वापरूही. उदाहरणार्थ जे की पुसते हैं, चुडवूत हैं, मोड आवणारे, ओंबतुले आणि चुडले. त्याच मलिकेमेने काही ट्युटोरियल में या पद्धती चर्चा कोली है. स्वच्छपणे तयार कोले ताजे चुडवूल घरगुती अन्ना बाळा खातर हारामहारो हाय. जर बाळाला अन्न साठवून वेरिता शिफारिस कीन सुरक्षा मार्गदर्शक तत्वाहा अनुसार कीहू. भिजा ट्युटोरियलाम बाळाला अन्न सुरक्षित तयारी आणि या खातर स्पष्टीकरण केनू हाय. या ट्युटोरियलाम बाळाला अन्न सुरक्षित वाढवून याव चर्चा हाय. कृपया या विषयावर आजी जास्त माहिती जोजेता आम्हा संकेतस्थळावर भेट द्या. आम्ही 7 महिना पोयराल पूरक आहार देवनऊ चर्चा कीहू. या वयाम प्रत्येक जेवणाम बागे बागे अन्नप्रमाण अर्धो कप वाढवून हाय. रोज याकी दुधारी 3 वेळा जेवण देवनू. कृपया लक्षाम ठेवजा या ट्युटोरियला वापरूल्या कपा क्षमता 250 मिली हाय. या वयाम पदार्था सुसंगत बदलुली जोजे. 7 महिना पोयराल देवनू आहार कुसकुरले नेता गुठलिया एकी रांजोजी. ओहडा पदार्थ उदाहरण म्हणजे फणस बिहा लापसी. जहा पोयरो 8 महिना वेरिता जेवणा संख्या रोज 4 पर्यंत वाढवून. प्रत्येक जेवणाम अर्धो कप जेवण देवनू सुरू ठेवणू. स्तनपान सुरू ठेवणू. या वयाम पोयराल जेवण जाडो पेस्ट आणि लागदो देवनू थांबवणू. मऊ चुरी केलो पौष्टिक जेवण आहार देवनू सुरू केनू. एहंडा पदार्थ उदाहरण म्हणजे कोंब आले आणि चुडला चना. जहा पोयरो 9 ते 11 महिना वेरिता तियाल मऊआ थाकी 3 खाता आवे एहंडो पदार्थ देवनू सुरू केनू. थाकी 3 खाता आवडी एहंडा पदार्थ थाकी खान देवनू. उकलावले हाकवे आणि चुडल्या भाज्या तुकडा एहंडा पदार्थ उदाहरणे हाय. या वयाम जेवणा संख्या रोज 5 पर्यंत वाढवून. प्रत्येक जेवणाम अर्धो कप जेवण देवनू सुरू ठेवजा. स्तनपान सुरू ठेवणू. 12 महिना पुरावीन पोयराल कुटुंबामेने जेवण काही भाग खावनू सुरुवात केनू. या वयाम प्रत्येक जेवणाम अन्ना 1 कप मात्र वाढवून.
यह की दुधारी दिहाल 5 वाऱ्यां जेवण देवणू सुरू थवणू. 3 मुख्य जेवण आणि बेन हलके फुलके पदार्थ दिहाम 5 वाऱ्यां देवणू गरजे आहे. हलका फुलका पदार्थ 1 कप पौष्टिक आहार देवणू फळ, दही, चुडवलं पनीर आणि चुडवल्या भाज्या हलक्या फुलक्या पदार्थ उदाहरणे हाई. चुडवताना हलक्या फुलक्या पदार्थ मेवो बियाणे आणि पानहा पावडर देवणू. पौष्टिक पावडरा पाककृतीबद्दल त्याच मालिके में दुसऱ्या ट्युटोरियल में चर्चा केली है. लक्षाम ठेवजा कमीत कमी 2 वर्षापर्यंत याकी दूध पाजणू. पोयरं 1 वर्षा वेरी कोळंबी आणि कवर येणारे मासे आणि कुहल्या देवणू नाही. तहकींज पोयराग तियार कीन अन्नाम खारो टाकणू. पोयरं 2 वरहा वेरीताम केल्लीच हाकोर नेता गुल देवणू नाही. त्या प्रकारा गुळ, मध आणि फळहा रस समावेश केनू. तहकींज चाय, कॉफी, बंद पॅकेटामेने पदार्थ किंवा पेय आणि बारेने केलेली पदार्थ देवणू नाही. बाळा वयानुसार वैशिष्ट्य पूरक आहार मार्गदर्शक तत्व आथे. आखा वयोगटामेने पोयरहा खातोर आजी खूप महत्व हाय. तियाच मलिकामेने भीजा ट्युटोरियल में तिहा सविस्तर चर्चा की हूँ. इयास ट्युटोरियलाम आम्ही आपू समाप्ती वेल्हा आलहे. आई नम्रता गावित आदिवासी विकास विभाग तुम्हा निरोप लाहूं. तुम्हा सहभागाबद्दल धन्यवाद.